महिला बचत गटांना कर्जाच्या व्याजदरात सूट देता येईल का याविषयी निश्चित विचार करू असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले। मानसी महिला उन्नती केंद्रातर्फे बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात दिवाळीनिमित्त भरवण्यात आलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। सावित्री स्त्री शक्ती पुरस्कार चव्हाण यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले। वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, मोहन जोशी, रमेश बागवे, शहर काँग्रेस अध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर बंडू गायकवाड आणि संयोजक आमदार दीप्ती चौधरी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना 0 किंवा 2% व्याजदराने जसे अनुदान रूपाने कर्ज दिले जाते, त्याच धर्तीवर शहरातील महिला बचत गटांना कर्जाच्या व्याजदरात काही सूट देता येईल का याविषयी निश्चित विचार करू असे आश्वासन देऊन ते पुढे म्हणाले, बचत गटांमुळे घर ते मंडई असा प्रवास करणाऱ्या महिला परदेशांमध्ये जाऊ लागल्या आहेत। बचत गटांच्या माध्यमातून छोटा मोठा उद्योग व्यवसाय करून त्या अर्थार्जन करू लागल्या आहेत, त्यामुळे कुटुंबांना मदत होऊ लागली आहे। बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे हा महत्त्वाचा विषय आहे। मार्केटिंग हा क्लिष्ट विषय असून मार्केटिंगचे शास्त्र शिकवण्यासाठी प्रत्येक सदस्य महिलेस 2-3 दिवसांचे प्रशिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असेही त्यांनी नमूद केले। युनोच्या वेगवेगळ्या आव्हानांमध्ये विशेषतः युनोनं जो मानवी विकास आव्हान प्रकाशित करायला सुरुवात केली गेल्या 10-15 वर्षांपासून, त्या मानवी विकास आव्हानातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की एखाद्या राज्याचा एखाद्या देशाचा विकास व्हायचा असेल तर तिथल्या स्त्री शिक्षणाची परिस्थिती सर्वात महत्वाची बाब। ज्या ज्या राज्यामध्ये महिलेची साक्षरता संपूर्णपणे झालेली आहे, 100% महिला साक्षर झालेल्या आहेत, त्या राज्यामध्ये प्रचंड मोठा विकास झालेला आहे। तर सर्व आरोग्याचे जे सूचकांक असतात, बाल मृत्यू दर असेल, महिला मृत्यू दर असेल, कुपोषणाची परिस्थिती असेल, ती इतर कुठल्या राज्यापेक्षा चांगली असेल। आणि म्हणूनच मग राजीव गांधीपासून सगळ्या नेत्यांनी पुढे महिलांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सक्षमता निर्माण करून द्यायचे प्रयत्न केले। विकासाच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग अतिशय महत्वाचा सहभाग हा पुढे आहे। सामाजिक समतेकरता आपण जरी किती कायदे केले तरी अजून जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक समता मिळणार। कित्येक राज्यामध्ये महिलांच्या विरुद्ध हिंसाचार, अजून हुंडाबळीची पद्धत, बाल विवाहाचा प्रश्न, अनेक प्रश्न अजून सामाजिक कुरीतीचे आहेत, त्या अजूनही चाललेल्या किती आपण कायदे केले तरी लपून छपून हे कुठं प्रकार चालू आहे। आणि म्हणून त्याकरता देखील कायदे एका बाजूला आणि मानसिकता बदलण्याकरता सामाजिक आंदोलन सुद्धा बदल करत राहायला पाहिजे। आणि तिसरा प्रकार म्हणजे आर्थिक समतेचा, स्वतःच्या बाबतीमध्ये स्वतः निर्णय घेण्या सर्व धोरणामुळे आपण एक एक पाऊल पुढे टाकत आर्थिक सक्षमता देण्याचा प्रयत्न करतो। आणि त्या देशाचं प्रशिक्षण झालेलं नसतं। MBA सारखी डिग्री असेल किंवा आमच्या पुढे MBA सारखी डिग्री असेल तर पुढे नसते। त्यामुळं माल तयार करायचा कसा करायचा, त्याची गुणवत्ता कशी राखायची, त्याचं क्वालिटी कंट्रोल कसा करायचा, त्याचबरोबर जे अर्थशास्त्र असतं, एखाद्या वस्तू विकायची, त्याचे विपणन करण्याकरता, मार्केटिंग करण्याकरता, जाहिरात करायची, सगळं निश्चितपणे तुमच्या शिक्षणाचा प्रशिक्षणाकरता काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू। व्याजदराबद्दल त्या ठिकाणी सांगितले गेले, ग्रामीण भागामध्ये व्याजदरामध्ये पण अनुदान देतो, सूट देतो। शहरातल्या बचत गटाला देखील अशा प्रकारचं अनुदान दिलं तर एक आणखी बोजा कमी होईल आणि आणखी